इकडे वाजलेत आता रात्रीचे 12:30 आणि आमच्याकडे पाठीमागे तुम्ही बघू शकता मॅच चालू आहे. ती लावली आहे माझ्या भावानी आणि तो मॅच बघत बसलेला. त्याला मॅचचं खूप येड आहे. तर आपल्या सेकंड चॅनल जे आहे मी तुम्हाला दाखवलेलं त्याच्यावरती पण सबस्क्रायबर आता चांगले म्हणजे तुम्ही सपोर्ट करतायत त्याच्या मदतीने ग्रो करत आहे आपलं चॅनल. सो असंच सपोर्ट असू द्या. पण सपोर्ट तर सपोर्ट ठीक आहे, पण मला असं म्हणजे जे मी इंस्टाग्रामला जे माझे फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्स मी विकत घेतले मला असं ऐकायला आलं आहे. म्हणजे विकत कसे घेतले आता जे बोलत असतील त्यांनाच माहिती की मी ते कसे काय विकत घेतले. आय थिंक त्यांचं म्हणणं असं असेल की पैसे देऊन विकत घेतलेत किंवा कुठली गोष्ट म्हणजे पैसे देऊन कसे फॉलोअर कसे विकत घेतात. तुम्हाला काय आयडिया आहे फॉलोअर विकत घ्यायची? मला स्वतःला नाही आयडिया. तुम्ही किती तुमचे 6,000 फॉलोअर झाले, तुम्ही किती रुपयाला विकत घेतले फॉलोअर? मी नाही विकत घेतले. अरे मी नाही विकत घेतले. फॉलोअर विकत कसे घेतात म्हणजे मी पहिल्यांदा ऐकते की फॉलोअर विकत घेतलेत. आणि सेटिंग काय असते? सेटिंग काय असते? फॉलोअर वाढवायची सेटिंग जर असल्या असती तर या जगामधला भारतातला प्रत्येक जो इंस्टाग्राम वापरणारा माणूस, बाई मुलगी असो कुठला छोटा पोरगा असो जो इंस्टाग्राम वापरतोय तो फेमस असला असता. त्याची सेटिंग जर असली असती काही तर. म्हणजे मला प्रश्न पडतो भेंडी सेटिंग काय सेटिंगचा संबंध नाही आणि विकत घेण्याचा काय संबंध येतो? संबंध येतो तो आपल्या मेहनतीचा. म्हणजे जे लोक बघतात, जे लोकांना आवडतं, जी आवड असते ते लोकांना म्हणजे लोक प्रोत्साहन म्हणजे हे करतात की आम्हाला आवड आहे बाबा तर फॉलो केलं. विकत घेणं म्हणजे फॉलोअर काय असतं? म्हणजे मी प्रत्येकाच्या आयडीवर जाऊन मेसेज केलाय का पर्सनली सगळ्यांना मला फॉलो करा, मला फॉलो करा, मला फॉलो करा म्हणून? असं तर मी करू शकत नाही. आता फॉलोअर माझे 7 लाख आहेत, मी 7 लाख लोकांना मेसेज करणार का की मला फॉलो करा म्हणून? असे काही घाणेरडे डोक्याचे लोक आहेत की त्यांना असं वाटतं की मी विकत घेतलेत फॉलोअर. अरे पण काहीतरी कॉमन सेन्स, घाणेरडे नाही म्हणणार, घाणेरडे म्हणण्यापेक्षा त्यांना मी एक अनाडी आणि अनपढ शब्द देईल. कारण की अशा लोकांना नॉलेज असलं असतं तर बोलले कसे काय असते, या गोष्टी बोलले नसते ना. नॉलेज नाही त्याबद्दल, त्याच्यामुळे हे लोक कुठे वक्तात फुकतात आणि बोलतात. त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यासाठी स्पेशली ब्लॉग काढते मी की बाबा काय असतं नेमकं फॉलोअरची जी सेटिंग जी असली असती तर मी माझ्या मिस्टरांना करून दिली नसती. मग माझ्या मिस्टरांचे डायरेक्ट 8 लाख 9 लाख फॉलोअर झाले असते. मी तर पहिले माझ्या मिस्टरांना ती सेटिंग करून दिली असती. अरे फॉलोअर्स कसे वाढतात समजा. आता मी माझे जसे फॉलोअर वाढले ते माझ्या मेहनतीने वाढले. जसं की मी डान्स वगैरे करते आणि डान्स म्हणजे मी मनोरंजनसाठी कोणाच्या करत नाही, तर मला एक आवड होती म्हणून मी डान्स करायची. आणि मला पहिल्यापासून माझ्या मिस्टरांना पण माहिती आहे. तर मला त्यांनी सांगितलं की तू व्हिडिओ वगैरे टाकत जा. जसं माझ्या मिस्टरांना माझा डान्स आवडतो तसं इतर लोकांनाही आवडतो म्हणून ते मला फॉलो करतात. अशाने फॉलोवर तुमचे वाढतात की माझी काहीतरी क्रिएटिव्हिटी जी आहे ती तुम्हाला आवडते म्हणून. तर म्हणजे याच्यामुळे तुमचे फॉलोअर्स वाढणार ना. बरं दुसरी गोष्ट म्हणजे आपण कॉलॅब करतो. कॉलॅब म्हणजे समजा आता तुम्ही काहीतरी बिझनेस हे केला आणि ऑलरेडी कोणीतरी फेमस आहे आणि तुम्ही त्यांना बोलले की आमची एवढी ॲडव्हर्टाईज कर, तर त्याच्याने पण फॉलोअर्स वाढतात. आता उदाहरणार्थ माझी मम्मीचं मी न्यू अकाउंट ओपन करून दिले इंस्टाग्रामचं. तर माझी मम्मी जी व्हिडिओ काढते ना तर प्रॉपर व्हिडिओ काढते मम्मी. म्हणजे कॅमेरा इकडे तिकडे नसतो किंवा अशी धरते अशी बोलते असं पण नसतं. माझ्या मम्मीचं प्रॉपर व्हिडिओ असतो. बोलणं जे गाणं वगैरे म्हणजे जे तिला ते गाणं येत असेल ते ती बोलते आणि काढते. बरं ते पण बाजूला असू दे की मम्मी म्हणजे व्हिडिओ काढते ते कसे काढते त्याच्यावरती नाही. पण मम्मीचे जे फॉलोअर झालेत माझे आता सडनली 20 ते 15 दिवसामध्ये 1000 फॉलोअर झाले मम्मीचे. याच्या मागचं कारण असं आहे की मम्मीने माझ्यासोबत कॉलॅब केला होता. म्हणजे कॉलॅब म्हणजे तुम्हाला कळालंच असेल, जे शिकलेले आहेत त्यांना कॉलॅब करणार, जे अनाडी आहेत ते असं करते. सो तुम्ही समजून घ्या मी कोणाला बोलते. तर कॉलॅब म्हणजे मम्मीने माझ्यासोबत व्हिडिओ काढलेले आणि मी ऑलरेडी फेमस आहे, मला लोक ओळखतात, तुम्ही लोक मला ओळखतात, तर लाईक देणार. अरे हिची मम्मी आहे
अरे आम्रपाली सोबत ह्या बाईचे व्हिडिओ कसे काय आणि ही बाई कोण आहे मग आम्रपाली सोबत, असा प्रश्न पडतो लोकांना. तर लोक काय करतात, प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करतात, अरे ही हिची मम्मी आहे. मग मम्मीला मी शिकवलेलं आहे खाली, माझी मम्मी जास्त शिकलेली नाही, मम्मीला फक्त सिम्बॉल हार्ट वगैरे टाकता येतं. तर मम्मीच्या ज्या प्रोफाईलमध्ये आहे इंस्टाग्रामच्या, संगीता शिंदे आय डी मम्मीची, त्या आय डीमध्ये मी माझी आय डी मेन्शन केलेली आहे. सो लोक जाऊन बघतात की मी त्या आय डीमध्ये असं लिहिलेलं आहे की मम्मीचं नाव आहे आणि खाली लिहिलेलं आहे जय भीम जय शिवराय, आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे की माय सन अँड माय डॉटर. माय सनमध्ये मी दादाची आय डी मेन्शन केलेली आहे, माय डॉटरच्या पुढे माझी आय डी मेन्शन केलेली आहे. जेव्हा पण मम्मीची आय डी ऑन करतात तर माझी म्हणजे मी कोण आहे ते त्या लोकांना कळतं की ह्या बाईची मी कोण आहे. मग लोकांना समजतं अरे ह्या बाईची ती मुलगी आहे, म्हणून मम्मीचे फॉलोअर्स वाढत आहेत. सो मम्मीच्या मोबाईलमध्ये पण मी कुठली सेटिंग केलेली नाही आणि मम्मीसाठी पण मी कुठेही पैसे दिलेले नाही आहेत. ज्या पद्धतीने मी समजवलं असेल कदाचित तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. तुम्हाला काय वाटतं? सेटिंग करून नाही होत. मग तुमची सेटिंग करून दिली असती ना मम्मी, तुमचे 8,000 लाख 15,000 सेटिंग जाऊ दे. तुम्ही खरेदी केलेत फॉलोअर, कोणाकडनं खरेदी केलेत? फॉलोअर्स खरेदी नाही केली रे बाबा. मग कोण म्हटलं सर? बोलतात असं की फॉलोअर खरेदी करता येतात म्हणून. हा चल बाबा, आपण दोघांनी व्हिडिओ केले, तू मला फॉलो केला, हा तर मग वाढतात फॉलोअर्स. पण मीच का कॉलॅप करायचं? कारण मी कोण आहे? मीच का कॉलॅप करायचं? मी कोण आहे? ऑलरेडी फेमस रील स्टार आहे ना मी, म्हणून मी तुम्हाला कॉलॅप करते. मग तुमचे काय वाढतायत त्याच्यामध्ये? फॉलोअर्स वाढतायत, बरोबर. मग माझ्यामुळे तुमचे फॉलोअर्स वाढतात. तुम्ही खरेदी केले, बरं ठीक आहे, माझ्यामुळे तुमचे वाढतात. माझे कसे वाढलेत? माझे कसे काय वाढलेत सांगा? स्वतःहून वाढले. मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये? अरे एखादी गोष्ट आवडते ना माणसाला, लोक फॉलो करतात. हा. मग खरेदी करायचं म्हणजे मला काय प्रश्न समजला नाही तो विषय. पण असो, तुम्हाला जर वाटत असेल खरेदी केल्या तर खरेदी केलेला असू द्या. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की आम्ही पण रील्स काढतो. नाही, आम्ही पण रील्स काढतो किंवा इतर काही गोष्टी रील्स काढतो किंवा हां मला जे लोक ओळखत असतील ते लोक, अरे हिने तर फॉलोअर खरेदी केलेले, हिचे थोडी एवढे फॉलोअर असू शकतात. म्हणजे मी आता हिला ह्या गोष्टीला जळवणूक बोलू की म्हणजे काय बोलू मी आता? मला शब्द नाही राहिले या शब्दाला बोलायला. मला शब्द नाही राहिले या विषयावर बोलायला. शब्द जाऊ दे, ज्यांना जे वाटायचं ते वाटू दे, आपण आपलं काम करतो. पण मंदड लोकांची लक्षणं अशी असतात, त्याच्यामुळे आय होप तुमच्या हातामध्ये जो फोन असतो तो तुम्हाला असं नाही की समजतच असेल फोन तुम्हाला, पण मग हे अनाडी लोकांचेच लक्षण आहेत जे की त्यांना काही माहिती नसतं. तेच लोक असं बोलतात की विकत घेऊ शकतात फॉलोअर. मी तर अजून कधी ऐकलं नाही आहे. आणि ज्याच्याकडे भेटत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी माझ्या आईला विकत आणेल आणि माझ्या नवऱ्याला पण विकत देईल. माझ्यासोबत जेवढे राहतात तेवढे सगळ्यांचे वाढवेल. आणि माझे फ्रेंड्स लोकांचे पण ते पण व्हिडिओ पोस्ट करतात. माया पोस्ट करते, विकास पोस्ट करतो, माझे फ्रेंड्स आहे, माझा भाऊ पोस्ट करतो. मी त्या लोकांचे पण फॉलोअर वाढवले असते ना, मी विकत घेऊन दिले असते त्यांना पण. चला बाई, मी एवढे विकत घेतलं, तुम्ही पण विकत घ्या बरं. 10 रुपयाला एवढे फॉलोअर आहेत बरं का, 20 रुपयाला एवढे फॉलोअर का तुम्हाला देऊ का विकत घेऊन? फॉलोअर विकत घेऊन देऊ तुम्हाला? अरे तुमचे तोंडात असे पाहिजे त्याच्यासाठी, तेव्हा तुमचे फॉलोअर वाढतील. काहीतरी करा तिथं. जळायचं म्हणून जळू नका असंच बिनकामाचं. काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची असते त्याच्यामध्ये, बोलायचं असतं. जाऊ दे, तर काही लोकांना बोलण्यासाठीच ह्या धर्तीवरती आणलेलं असतं, त्याच्यामुळे आपण काही बोलू तर शकत नाही त्यांना. म्हणून मला ह्या टॉपिकवरच बोलायचं होतं. मी माझ्या मिस्टरांना पण विचारलं, अहो म्हटलं तुमचे 6,000 जे फॉलोअर झाले ते तुम्ही विकत घेतलेत का, आणि कुठून घेतले आणि कसे घेतले मला तरी सांगा. मला 1 मिलियन करायचे आहेत बोलले. मला 1 मिलियनला थोडे कमी पडत आहेत, तर मग मला विकत घ्यायचे. म्हटलं माझे 1 मिलियनला फॉलोअर कमी पडत आहे, तर तुम्ही सांगा 6,000 तुमचे झाले तर तुम्ही कुठून विकत घेतले? विकत नाही घेतले रे. मग म्हणजे किती 7 लाख झाले. विकत घेतलं असतं तर मग तुझं हे झालं असतं, म्हणजे 1 मिलियन झाले असते. मग विकत घेतले असते तर 1 मिलियन झाले असते ना.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की राहिला ब्लॉगचा प्रश्न, तर मला एक गोष्टीचं उत्तर द्या. 2 मिनिटं मोबाईल साईडला ठेवून. मी तुम्हाला उद्धट कधी कधी बोलते. उद्धट नाही रे, आपलं कसं राहतं लोकांना हसवायचं, मनोरंजन करायचं म्हणून आपल्या दोघांमध्ये मजाक मस्ती चालू असते. हम्म. लोकांना पण उत्सुकता राहते, दोघांची आपली मजाक मस्ती चालू राहते ना, का बाबा यांनी अजून पुढं काहीतरी काढावं, काहीतरी कॉमेडी करावं. कॉमेडी करावं, मी तुमचं नाव वगैरे घेते, हे लोकांना आवडतं. तर मी तुम्हाला उद्धट बोलते का असं रिअल लाईफ मध्ये काय असेल ते? आपलं ते मजाक मस्ती ते फक्त लोकांचं मनोरंजनासाठी आपलं चालू राहतं. हा कोणाला पण आणि ठीक आहे, उद्धट बोलली पण तर मी कोणाच्या बापाला नाही घाबरत. मी माझ्या नवऱ्याला बोलते, मी माझ्या नवऱ्याला उद्धट बोलते. मी घरामध्ये राहते, माझ्या नवऱ्याला नाही काय प्रॉब्लेम आहे. मग आय होप तुम्हाला लोकांना पण नाही झाला पाहिजे, कारण की तुम्हाला माहितीच आहे. कारण नसेल माहिती तर माझ्या माहितीसाठी तर एक गोष्ट म्हणजे जी मला माहिती होती, माझ्या मते तरी हस्बंड वाईफने असं फ्रेंडली राहिले ना, संसार जरा सुखाचा चालतो. आणि संसार जेव्हा सुखाचा चालतो ना, मग 4 तोंडा लगे असे जळायला लागतात. त्यांचं असं हुसूस 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 होतं. मग त्यांना अरे नवऱ्याला अशी बोलते, अरे नवऱ्याला तशी बोलली, अरे अरे तुम्ही आनाडीच्या आनाडीच राहणार आहे. काय बोलतात आ? म्हटलं तुम्ही आनाडीच्या आनाडीच राहणार आहे, पुढचं तुम्हाला काय समजणार नाही. एखाद्या गोष्टी जेव्हा आपण करतो लोकांचं मनोरंजन, त्याच्यामध्ये थोडंसं हे चालू राहतं. तर रिअल लाईफ थोडी तशी असते. रिअल लाईफमध्ये जर मी अशी वागली असते ना, तर माझ्या नवऱ्याने मला कधी सोडलं असतं. माझ्या नवऱ्याने रोज भांडण काढले असते की तुमची, माझ्या मम्मीला बोलले असते तुमची पोरगी किती उद्धट आहे, तुम्हाला किती हे होतं ना, असं आणि तसं आणि हे. बरं मम्मीचं तर सोडा, पण मला बोलले असते. माझ्यासोबत माझा नवरा थोडी राहिलाच नसता मी जर एवढं त्यांना उद्धट पद्धतीने बोलले असते. हे तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही जे ब्लॉग आहे ते काढतो. मी मागे पण ब्लॉग काढलेला की मी तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही कॉमेडी करतो आणि एकमेकांना असं बोलतो. का तर ती बॉन्डिंग आहे आमच्यामध्ये, एकमेकांना समजून घ्यायची. आम्हाला माहिती आहे ना आमचा ब्लॉग चालू आम्ही काय करतो कितपत, आम्ही रियालिटी केवढी दाखवतो आणि बोलतो आम्ही ब्लॉगमध्ये कसं काय ते सगळं आम्हाला, सगळ्या गोष्टी आम्ही हे करूनच बोलतो. तर ज्यांना कमेंट वाचता येत नाही त्यांचे तोंड असे पॉक 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 चालूच असणार, कारण की त्यांना कळतच नाही ना की काय बोलते काय नाही, काय विषय चाललाय यांचा. त्यांना एवढंच ब्लॉग आला, अरे उद्धट बोलली, अरे वाकडं बोलली, अरे तुरं केलं. अरे नवरा पण तसाच आहे तिचा, नवऱ्याला पण काय काय बोलतात बोलता, नवरा बी तसाच आहे तिचा, वाला ऐकून घेणार. अरे काही जणांना वाटत असेल का मी कामाला नाही घरातच आहे का काय. हा, काही जणांना वाटत असेल का मी घरातच बसलेलो असतो का काय. घरातच बसलेले असतात का काय. नाही, बोलतात असे की बोलत असतील, ऐकून घेतो तिचं असं तसं हे ते. त्यांना काय माहिती रिअल लाईफ काय आहे, कोणाची माहिती का त्यांना घरामध्ये काय चालतं काय नाही चालत. ज्याच्या त्याच्या आयुष्यात ज्याचं त्याचं त्यालाच माहीत राहतं कोणाचं इथं काय चालून काय नाही. पण मला तरी एक वाटतं काय, कोणी एकमेकाच्या आयुष्यात डोकवण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचं काय चाललंय ते विचार करावा. ब्लॉगची लाईफ आपली वेगळी असते आणि ह्याची वेगळी असते. हा कधी कधी नाही, म्हणजे आम्ही दाखवतो रियालिटी जी आमची सम्राटची आमची जी आहे ती. आणि मस्ती मजाकची रियालिटी खरं बोलू तुम्हाला तर खरंच आम्ही मस्ती मजाक करतो ते. आणि मी म्हणजे आमचं एक दिवस असं जात नाही की ते माझं नाव घेणार नाही आणि मी त्यांचं नाव, आणि हे आधीपासून आहे. तर हे आमचं बॉन्डिंग असंच पहिल्यापासून चालत राहणार आहे. त्याच्यामुळे ज्याला वाकडं लागायचं त्यांनी वाकडं लागून घ्या, ज्यांना बोलायचं त्यांनी बोलून घ्या, मला फरक पडत नाही. मी कोणाच्याच बाबाला घाबरत नाही. तुम्हाला वाईट वाटतं मी बोललेलं? अरे माझी पण सवय तीच आहे ना, तू मस्ती करणं मजाक. हे काय तुझ्या संगच का, कोणी आपलं आजूबाजूवाले असेल किंवा ते त्यांच्या संग पण मजाक मस्ती चालूच असते. माझे मिस्टर सगळ्यांची मजाक मस्ती करतात, सगळ्यांशी. पण मी कधीच नाही अजून की हां तुम्ही त्या बाईला असे बोलले, हां तुम्ही त्या बाईला असं का बोलले, तिथं उभे का राहिले आणि तुम्ही असंच का केलं, तुम्ही तसंच का केलं. मी अजून कसे मजाक करतात ते सगळ्यांना माहिती आहे. जे ब्लॉग बघत असतील ते त्यांना स्वतः माहिती असेल की हा बाबा हा मस्ती मजाक करतो. मी टोकलंय तुम्हाला कोणत्या गोष्टीपासून?
पण लोकांना माझा बोलायचा प्रॉब्लेम होतोय की मी तुम्हाला उद्धट बोलते म्हणून. अरे ब्लॉग मध्ये वेगळं आपलं काय मस्ती मजाक मस्ती आपण दाखवतो लोकांना. असं. तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो मी उद्धट बोलते त्याचा? मजाक मस्ती विषय तो ब्लॉगचा आहे. जसं त्याच्या रिअल लाईफ वेगळी राहते. रिअल लाईफ मध्ये मी काय करते तुम्हाला? म्हणजे भांडण दंडत हे आपण तर लोकांना कॉमेडीसाठी हा उद्योग चालू असतो रे आपला. कॉमेडीसाठी आमचा उद्योग असतो. आणि का नसावं रिअल लाईफ, का नसावं रिअल लाईफ मध्ये पण मजाक मस्ती नाही करू शकत आपण रिअल लाईफ मध्ये पण. आता जर ब्लॉग मध्ये जर नाही आम्ही मजाक मस्ती केली किंवा कॉमेडी एकमेकाचं नाव नाही घेतलं, तिला मी चिडवलं किंवा तिने माझं नाव घेतलं, तर बाकीच्या तुम्हा लोकांना इच्छा तरी राहील का ब्लॉग बघायचं? नाही राहणार. अरे काय यांचं तेच बघावं तेव्हा सिरियसलीच राहतात असेच म्हणतील ना. पण रिअल बॉन्डिंग आपली तीच आहे ना. हा आपण राहतोच तसे रिअल मध्ये, मस्ती मजाक एकमेकांचं नाव घेणं. रिअल मध्ये आपण राहतो काम तसं. कर ना, साडी बिडी घाल, पद्धतशीर असं पदर घेऊन आणि अरे ते कसं असं भांग बिंग बोलून कसं काय काय राहतं ते. भांग हा. भरतात, पदर खाली हा, घेतात. पदर असं घेऊन हम्म. मग बरं वाटतं. सगळ्यांना हा? तसं करू का? हम्म. असा पदर बिदर घेऊन हा. असा भांग भरते, हा, आणि असं मोठा पदर कुकू लावते. असं हा असं पदर असं खाली ठेवायचा. हा, आणि असं बोला ना, असं करू ना. हा येते, हा बोला ना, असं करू. हा तसं कर. हो तसं करू. हा, मग सगळ्यांना बरं. आणि असं केल्याने ज्यांच्या आता बोलले असते ज्या बोलतात त्यांच्या लेखी तरी करतात का तसं? जाऊ दे. करतात का सांगा ना तुम्ही मला. बघ, बोलणाऱ्यांचं आपण ना तोंड धरू शकत ना काय, हे लक्षात घे. ही ते- लाईफ आहे, जिंदगी आपण आपल्या पद्धतीने जगायची राहते. कोण काय सांगत याकडे लक्ष देणं, आपण काय करू शकतो हे करायचं. ऐकलं तुम्ही माझे मिस्टर काय बोलतात? कोण काय बोलेल, कोण काय सांगेल, कोण काय कमेंट करेल, कोण काय गेलं दिलं तेल लावत लक्ष द्यायचं नाही. आपल्याला माहिती आहे ना आपण काय करतो. आपल्याला माहिती. ए बाबा, तुला माझ्यापासून प्रॉब्लेम आहे का? 2 हात लांब राहा. आहे की नाही? तुला आमच्यामुळे नावं ठेवतात का? 2 हात लांब राहा. आहे ना? आपल्यामुळे जर कोणाला नावं ठेवत असतील लोक तर 2 हात लांब राहायचं. संबंध ठेवायचा नाही, सरळ विषय. 2 हात लांब ठेवायचं. मी पण खुश, तुम्ही लोक पण खुश. आहे ना? मी तर जर- तेच तुला सांगतो ना. हा असं वाटत असेल की मी उद्धट बोलल्याने तुमची इमेज खराब होत असेल, डाऊन होत असेल, तर 2 हात लांब राहायचं. सरळ असं दाखवायचं नातच नाही आपलं काही, किंवा आपण ओळखतच नाही या व्यक्तीला, किंवा ब्लॉग. सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ब्लॉग. डायरेक्ट ब्लॉग करून टाकायचं, संबंध नाही ठेवायचं. आहे ना? असा विषय होता हा. मला कधीचा असा बोलायचा होता. म्हटलं त्यांना, माझ्या मिस्टरांना पण बोलायचं होता ब्लॉगबद्दलच असं. तर माझ्या मिस्टरांना खूप आनंद होतो जेव्हा कुठे कामाला जातात, बोलतात ना असे सगळे की तुमचे ब्लॉग खूप छान असतात, तुम्ही कॉमेडी खूप छान करता, तुम्ही नवरा बायकोची बॉन्डिंग खूप मस्त आहे. तर माझ्या मिस्टरांना खूप चांगलं वाटतं की तुम्ही रिअल लाईफमध्ये पण असेच तुमच्या मिसेससोबत राहतात का? तर मला विचारतात तर मी होच बोलते, कारण की आम्ही तसंच राहतो. माझ्या नवऱ्याला असं एक दिवस की 5 मिनटं पण नसेल की माझं नाव घेणार नाही. रिअल लाईफमध्ये पण आम्ही तसेच आहोत जसे आम्ही ब्लॉगमध्ये दाखवतो. कॉमेडीचा विषय असो, काही असो, नाव घेणं असो, मी त्यांना आधीपासून चिडवतेच. त्यात काय नवीन नाही आहे माझ्यासाठी. आणि राहिला प्रश्न ज्यांना आवडत नाही त्यांनी, तर मी बोलते सरळ. आणि हे जे ब्लॉग मी काढते ना ते फॉलोअर्स लोकांसाठी स्पेशली आहेच. पण जे आपल्या खानदानामध्ये किडे असतात ना किडे, खानदानात जे किडे असतात ना त्या किड्यांसाठी स्पेशली ब्लॉग बनवते मी. कारण की जे वळवळ करतात ना, इकडचं तिकडे सांगायचं, तिकडचं इकडे सांगायचं, इथून मग तिथं जायचं, तिथून मग इथं बोलायचं, असे लोक व्यवस्थित वर जात नाहीत. आहे ना? जातात का? नाही जात. असे लोक व्यवस्थित वरती नाही जात. अशा लोकांचं पण कुठे ना कुठे काय ना काही फेडणं. माझा नवरा हमेशा मला एक वाक्य बोलतो, हमेशा. त्यांचं एक वाक्य मला नेहमी असतं, जेव्हा मी कुठे काय पुढे एक्स्ट्रा बोलायला जाते ना, मला एकदाच बोलतात, काहीच बोलायचं नाही. एकच बोलतात की हा चक्र आहे. आज मी गोष्ट केली ना, माझ्या मागे माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला ते करणं फेडणं आहे. माझ्या मुलाची मागे त्याचा मुलगा असणार.
तो त्याला फेड नाही, त्याच्या मागं त्याचा मुलगा असणार किंवा त्याची मुलगी असणार, ती तिला फेड नाही. सो ही माझी एकट्याची जी चुकी आहे ना, ती मला एकट्याला नाही फेडावं लागत. माझा नवरा असं म्हणतो, ती आपल्यामुळं सगळ्यांना फेडावी लागते. असं मला ते शिकवताना असं मला नेहमी. त्याच्यामुळे मला बोलतात जास्त बोलत बसायचं नाही, शांत बसायचं. ही प्रथाच आहे आणि इथेच सगळ्यांचे पाप धुवायचेच आहेत. ते असं वरती जाऊन तळाचं ते काहीच नसतं. जे आहे ना पाप पुण्य ते मरेपर्यंत इथेच आहे. सो ते नॅचरली पद्धतीने होत आहे आणि होत असतं. त्याच्यामुळे मला काहीच बोलायचं नाही आहे, तुम्ही समजून जा. आता बाकी खुश राहा, व्यवस्थित राहा आणि लाईफ एकदाच मिळते, ती भरभराट पद्धतीने जगून घ्या. जशी जगता येईल तशी जगून घ्या. आयुष्य माणसाचं हे एकदाच भेटणार आहे, तुम्हाला रिटर्न नाही भेटणार. आणि कोणाचा न विचार करता, 4 लोकांचा न विचार करता ती लाईफ जगत राहा, जसं की आम्ही आता जगतोय आहे ना, जसं आम्ही आता जगतोय. सो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त मस्त आमचे ब्लॉग असेच बघत राहा. बाय बाय.